अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं त्याच्यामध्ये स्वागत करते आणि ॲक्च्युअली सुरुवात करते. म्हणजे रक्षाबंधन जे आपलं या वर्षी 9 ऑगस्ट 2025 शनिवारी आलेलं आहे. सोबतच आदल्या दिवशी म्हणजे 8 ऑगस्टला बरोबर वरदलक्ष्मी व्रत आणि नारळी पौर्णिमा देखील आलेली आहे. तर आपणास तर माहिती आहे की काल मी व्हिडिओ टाकला होता चॅनलवरती की आपल्याला या वर्षी भद्रा काळ हा असणार आहे की नाही 9 ऑगस्टच्या दिवशी म्हणजे रक्षाबंधनाच्या दिवशी. त्याबद्दल संपूर्ण माहिती सांगितली आहे कालच्या व्हिडिओमध्ये जाऊन चेकआउट करू शकता. आजचा जो व्हिडिओ आहे तो अतिशय महत्त्वपूर्ण आहे. सगळी माहिती रक्षाबंधनाची, राखी म्हणजेच काय, आपण ज्यांना कोणाला भाऊ नाही आहे, खूप जणांचे असे प्रश्न आहेत की ताई आम्हाला भाऊ नाही आहे, आम्ही कोणाला राखी बांधावी. तसे मानलेली नाती तर असतातच, पण सगळ्यात मोठं जे नातं आहे, जर तुम्ही स्वामींचे भक्त आहात, स्वामींचे सेवेकरी आहात, तर नक्कीच मी सांगू इच्छिते तुम्हाला सगळ्यात पहिली राखी जी आहे रक्षाबंधना दिवशी प्रत्येक स्त्रीने, प्रत्येक बहिणीने आपल्याला कोणाला पहिले ती अर्पण करायची आहे. सोबतच रक्षाबंधना दिवशी भावाला, प्रत्येक बहिणीने भावाला राखी बांधताना कुठला मंत्र बोलायचा आहे. हो, कारण की राखी बांधताना एक ते रक्षासूत्र असतं. राखी म्हणून बघू नका तुम्ही, एक धागा किंवा डेकोरेटिव्ह आयटम्स म्हणून त्याच्याकडे बघू नका. ते एक रक्षासूत्र आहे जे वर्षातून एकदाच आपण आपल्या भावाच्या हातावरती बांधत असतो, जेणेकरून आपल्या भावाचं रक्षण होतं वर्षभर. त्याच्यामुळेच आपल्याला त्याची काही राखी बांधायची, ती आपल्याला एक प्रभावी मंत्र बनवून ती बांधायची आहे. जो काही मंत्र आहे तो आपल्या म्हणजे आपल्या केंद्रातल्या मार्गदर्शनानुसारच तुम्हाला मी सांगणार आहे. स्वतःच याच्यामध्ये काही सुद्धा नाही आहे. आपल्या दिंडोरी स्वामी समर्थ केंद्राप्रमाणे जी काही आपल्याला प्रत्येक सणाची, म्हणजे मी सांगेन तुम्हाला, प्रत्येक सणाची आपल्याला माहिती असते. प्रत्येक सण एक विधिवत शास्त्रोक्त पद्धतीने आपल्याला तो साजरा करायचा असतो. म्हणून तुम्हाला सांगते की रक्षाबंधन दिवशी प्रत्येक बहिणीने भावाला राखी बांधताना म्हणजे एक मंत्र सुद्धा बोलायचा आहे. सोबतच आपल्याला जी काही रक्षाबंधनाचं आपल्याला ओवाळतो आपण भावाला, त्यावेळेस भावाला एक भेट वस्तू सुद्धा बहिणीने द्यायची आहे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे ओवाळणीच्या ताटामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी असाव्यात त्याबद्दल देखील तुम्हाला संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत देणार आहे. त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल. तर मंडळींनो, येत्या 9 ऑगस्टला शनिवारी रक्षाबंधन आहे. सुरुवातीला पौर्णिमा तिथी कधी सुरू होते आहे, कधी संपते आहे ते आपण पाहूया. तर 8 ऑगस्टला शुक्रवारी म्हणजेच परवा दुपारी ठीक 2:13 2:15 वाजता पौर्णिमा तिथी चालू होईल. नारळी पौर्णिमा देखील ज्याला म्हणतो आपण, ती सुरू होणार आहे. आणि 9 ऑगस्टला ठीक दुपारी 1:25 त्या दिवशी रक्षाबंधन आहे, त्या दिवशी दुपारी 1:25 आपली ही तिथी संपणार आहे पौर्णिमेची. म्हणजेच कसं आहे, उगवत्या तिथीला आपण सर्व सण वगैरे साजरे करतो, त्याच्यामुळेच 9 ऑगस्टला सूर्योदय ही तिथी पाहणार आहे. त्यामुळे रक्षाबंधन आपण 9 ऑगस्टला साजरं करणार आहोत. आणि 9 ऑगस्टला तुम्ही सकाळी पहाटेपासून ते दुपारी 1:25 शुभ मुहूर्त आहे. सकल सर्वार्थ सिद्धी योग आहे. नक्कीच त्या वेळेमध्ये जर तुम्ही तुमच्या भावाला राखी बांधली तर अतिशय उत्तम. जर नाही शक्य झालं दिवसभरामध्ये जरी राखी बांधली तरी सुद्धा चालेल, कारण की कुठली बहीण लांब असते, भाऊ लांब असतो, यायला वेळ लागू शकतो. त्याच्यामुळे तुम्ही दिवसभरात जरी राखी बांधली वेळेनुसार तरी सुद्धा चालेल. पण सर्वार्थ सिद्धी योग, शुभ योगात जर राखी बांधायची असेल तर नक्कीच 9 ऑगस्टला सकाळी पहाटेपासूनच तुम्ही चालू करू शकता. ते तुम्ही दुपारी 1:25 पर्यंत शुभ काळ आहे. आता अजून एक गोष्ट सांगायची म्हणजेच की आता सगळ्यात या दिवशी आपण आता प्रत्येक बहीण भावाला राखी बांधते. पण सगळ्यात पहिले मी सांगेल, ज्यावेळेस आपण सकाळी लवकर उठतो, शुचिर्भूत होतो, आपलं घर स्वच्छ वगैरे करतो, कारण की भाऊ वगैरे येणार असतात बहिणीच्या घरी किंवा बहीण भावाकडे जाणार असते. पण नक्कीच मी या दिवशी सांगेल की आवर्जून या दिवशी प्रत्येक स्त्रीने, प्रत्येक सेवेकऱ्यांनी, म्हणजे जी महिला सेवेकरी आहे त्या प्रत्येकीने आपल्या जवळच्या केंद्रामध्ये, श्री स्वामी समर्थ माझ्या केंद्रामध्ये नक्की जा. सोबतच आपल्या घरामध्ये जर केंद्र जवळ नसेल तर आपल्या घरामध्ये अधिष्ठान असेल स्वामींचं, त्या अधिष्ठान असेल, स्वामीची मूर्ती असेल, तर नक्कीच तिथे आपल्याला एक देव राखी सुद्धा बांधायची आहे, देव राखी ठेवायची आहे स्वामींना. सगळ्यात पहिले मी खरं सांगते, कुठलाही सण साजरा करताना अगोदर आपल्या गुरूंची आठवण ही झालीच पाहिजे. गुरूंसाठी आधी सर्व गोष्टी केल्या पाहिजेत, त्याच्यानंतर आपण सर्व सण साजरे करायला पाहिजेत. म्हणून तुम्हाला सांगते की रक्षाबंधना दिवशी प्रत्येक महिला सेवेकऱ्यांनी आपल्या जवळपास दिंडोरी केंद्र असेल तिथे नक्कीच देव राखी घेऊन जा. पहिली राखी ही आपल्या स्वामींसाठीच असावी, कारण की आपणास माहिती आहे नाते तर आहेतच, नातेवाईक आहेत, सगळे काही भाऊ बहीण सगळे तर आहेतच, पण सोबतच सगळ्यात मोठे गुरु. आणि त्या गुरुमध्ये आपण जे पाहतो, आई वडील भाऊ सखा बहीण सगळे जे काही आहेत, आपलं प्रत्येक क्षणाक्षणाला आपल्या पाठीशी असणारे आपले श्री स्वामी समर्थ महाराज यांना विसरून चालणार नाही. त्यामुळेच आपल्या स्वामींसाठी पहिली राखी आपण बाजूला काढायची आहे. म्हणजेच काय, पहिली राखी औक्षण करून स्वामींना छान सकाळी पूजा वगैरे झाली, सगळं काही झालं की स्वामींना छान ताट वगैरे तयार करतो आपण भावासाठी औक्षणाचं. तेच ताट तयार करायचं आहे सर्वात प्रथम आपल्या गुरूंसाठी. त्यांना आपल्याला औक्षण करून राखी बांधायची आहे, राखी ठेवायची आहे, देव राखी. नक्कीच ही राखी बांधायला विसरू नका.
कारण की सगळ्यात मोठे रक्षणकर्ता जे आहेत ते आपले श्री स्वामी समर्थ महाराज आहेत. ते पावला पावलावरती म्हणतात ना, भविष्य काळात सुद्धा काही संकट येणार असेल तर आधीच आपल्याला चेतावणी देणारे, संकेत देणारे म्हणजेच आपले श्री स्वामी समर्थ महाराज. आणि मी सांगेल की ज्यांना कोणाला भाऊ नाही आहे त्यांनी आणि मानलेले नाते सुद्धा कमी प्रमाणात असतील. आजकालचे नाते तर पाहिले आहे तुम्ही, क्षणाक्षणाला जुळतात, तुटतात. त्याच्यामुळे ते काही तुम्ही ग्राह्य धरू नका. त्याच्यामुळेच मी सांगेल की सगळ्यात मोठं नातं जे आहे ते आपल्या गुरूंचं, त्यांच्यामध्येच तुम्ही आई, वडील, भाऊ, बहीण, सखा सगळेजण बघा आणि त्यांनाच राखी बांधा. ते नक्कीच मी सांगेल तुम्हाला वेळोवेळी क्षणोक्षणी पावला पावलावर तुमचं रक्षण नक्कीच करणार. तर नक्कीच सांगेल तुम्हाला पहिली राखी आपल्या स्वामींसाठी असावी. नक्कीच घरामध्ये तुम्ही बांधा किंवा केंद्रात तरी तुम्ही जाऊन स्वामींच्या पादुकांवर किंवा फोटो समोर नक्कीच मला राखी ठेवायची आहे. तर ही झाली पहिली गोष्ट. तर दुसरी सगळ्यात महत्त्वाची म्हणजे काय, ज्यावेळेस रक्षाबंधन दिवशी प्रत्येक बहीण ज्यावेळेस भावाला राखी बांधते त्यावेळेस राखी बांधताना प्रत्येक बहिणीने एक प्रभावी मंत्र देखील बोलायचा आहे. तो मंत्र म्हणजेच काय होईल, त्या मंत्र बोलून जर आपण राखी आपल्या भावाला बांधली तर नक्कीच त्या भावाचं वर्षभर एक मोठं संरक्षण कवच त्याच्या अवतीभोवती निर्माण होतं. म्हणून तुम्हाला सांगते आहे किंवा तो जो मंत्र आहे तो अतिशय प्रभावी आहे. तुम्हाला वाटल्यास मी ते स्क्रीनवर देऊन सुद्धा देईल, पण नक्कीच तो मंत्र बोलूनच तुम्ही ती राखी तुम्हाला बांधायची आहे भावाच्या हातावरती. कारण की राखी म्हणजे राखी नाही आहे, साधा सुद्धा धागा नाही आहे, ते एक रक्षासूत्र आहे जी बहीण भावाला बांधते आणि भावाचं रक्षण होतं आणि भाऊ देखील बहिणीचं रक्षण पूर्ण आयुष्यभर करत असतं. म्हणून तुम्हाला सांगते की त्याच्याकडे एक विधी, एक शास्त्रोक्त विधी म्हणून बघा त्या रक्षाबंधनाकडे आणि एक मंत्र बोलून तो आपल्याला बांधायचा आहे. तर मंत्र कोणता आहे तो तुम्हाला सांगते मी सर्वप्रथम. तर तुम्हाला ज्यावेळेस आपण भावाला औक्षण करू आणि राखी बांधू त्यावेळेस राखी बांधताना तुम्हाला एक प्रभावी मंत्र बोलायचा आहे. तो म्हणजेच कोणता, येन बद्धो बलिराजा दानवेंद्रो महाबला तेन त्वामहम बंधयामी. म्हणजे ज्यावेळेस आपण राखी बांधतो त्यावेळेस बंधयामी रक्षेत चलमाचल. परत तुम्हाला सांगते, येन बद्धो बलिराजा दानवेंद्रो महाबला तेन त्वामहम बंधयामी रक्षेत चलमाचल. तुम्हाला ते स्क्रीनवर देऊन देईल, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण नक्कीच तुम्हाला हा मंत्र देईल. पण हा मंत्र बोलूनच तुम्ही तुमच्या भावाला राखी बांधा. एक मोठं संरक्षण नातं, एक संरक्षण कवच आपल्या भावाच्या अवतीभोवती तयार होतं, आपल्या नात्याला निर्माण होतं. म्हणून तुम्हाला सांगते आहे. आता सोबतच आता तुम्हाला माहिती आहे की रक्षाबंधन आहे, तर यावेळेस आपण औक्षण ताट देखील तयार करू. तर खूप जणांना माहिती नसते की औक्षण ताटामध्ये काय काय घ्यायला पाहिजे. तर सर्वप्रथम तुम्हाला सांगते की आपण ताटामध्ये सर्वप्रथम आपण राखी घेतो, रक्षासूत्र घेतो, ते घ्यायचे आहे. सोबतच आपल्याला कुंकू घ्यायचं आहे. तुमचं जर समजा तुम्हाला वाटत असेल की आपल्या भावाचं आयुष्यभर रक्षण व्हावं, नक्कीच त्याच्यासाठी आपल्याला जे काही घरात आपण कुंकुमार्चन करतो ते कुंकुमार्चनचं कुंकू घ्या किंवा साधं कुंकू घ्या, नसेल तर ते कुंकू घ्यायचं आहे ताटामध्ये. सोबतच आपल्याला ओवाळताना तुपारी दिव्याने आपल्याला ओवाळायचं नसतं कधीही. घरामधल्या कुठल्याही मनुष्य व्यक्तींना ओवाळताना तुपाच्या दिव्याने ओवाळू नये. फक्त तुपाचा दिवा हा फक्त देवांनाच ओवाळण्यासाठी असतो आरतीमध्ये. कापूर आणि तुपाचा दिवा. मनुष्याला ओवाळताना, औक्षण करताना आपण फक्त आणि फक्त तेलाच्या दिव्याचा इथे उपयोग करायचा आहे. ते झाल्यानंतर आपल्या ताटामध्ये अक्षता घ्यायच्या आहेत. अक्षता ह्या पिवळ्या केलेल्या असाव्या किंवा हळद कुंकाने त्या लाल आणि पिवळ्या केलेल्या असाव्या. पांढऱ्या अक्षता नसाव्यात. कारण की आपल्यालाच माहिती आहे की ज्यावेळेस आपण म्हणजेच कलरफुल म्हणजे अक्षता ज्या आहेत त्या परिपूर्ण असतात, त्याच्यामुळेच आपल्याला त्या हळद कुंकाने ते आपल्याला लाल करून त्या अक्षता आपल्याला औक्षणासाठी वापरायच्या आहेत. सोबतच आपल्याला एक अंगठी, सोन्याची अंगठी असेल, सोन्याची अंगठी घ्या आणि एक सुपारी, त्यानेच तुम्हाला त्याच्या भावाचं औक्षण करायचं आहे. म्हणजे आपण ओवाळतो ना डोक्यावरून, ते आपल्याला सोन्याची अंगठी आणि सुपारीने ओवाळायचं आहे. तर कारण की सोन्याचं एक तरी वस्तू त्याच्यामध्ये असावी ओवाळताना भावाच्या डोक्यावरून, कारण की भावाचं आयुष्य देखील सोन्यासारखं असावं आपलं, म्हणून आपल्याला ते सोन्याची अंगठी ताटामध्ये ठेवायची असते. सोबतच गोडाचा एखादा पदार्थ ठेवावा आणि आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी आपल्याला बहिणीने भावाला द्यायची. भाऊ तर आपल्या बहिणीला राखी बांधल्यावर भेटवस्तू देतोच, तिचा सन्मान तर करतोच, पण सोबतच आपल्या बहिणीने सुद्धा प्रत्येक बहिणी आपल्या भावाला एक वस्तू द्यायची आहे. ती म्हणजेच काय, श्रीफळ म्हणजेच नारळ. न सोललेलं नारळ, त्याच्यावरती पूर्ण कलावा बांधलेला असावा आणि ते नारळ तुम्हाला प्रत्येक बहिणीने आपल्या भावाला द्यावं. कारण की श्रीफळ आहे त्याच्यामध्ये परिपूर्ण आहे. आपल्या भावाचं आयुष्य देखील अशाच प्रकारचं असावं आणि परिपूर्ण असावं आणि त्याला उदंड आयुष्य लाभावं, भरभरून त्याची प्रगती व्हावी, यासाठी हे श्रीफळ आपल्या प्रत्येक बहिणीने आपल्या भावाला द्यावं त्याच्या हातामध्ये. तर अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेल की आपल्याला औक्षणाचं ताट कसं असावं. सोबतच पहिली राखी आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या गुरूंना अगोदर बांधायची आहे, त्यांचं औक्षण करायचं आहे. त्याच्यानंतरच आपण आपल्या भावांना ओवाळायचं आहे. आणि आपल्या राखी बांधताना देखील कुठला प्रभावी मंत्र बोलायचा आहे ते सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ सांगितलेलं आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि स्क्रीनवर सुद्धा देऊन देईल. पण अशा पद्धतीनेच तुम्ही आपल्या भावाला ओवाळा, त्यांचं औक्षण करा आणि जी कुठलीही विधी असते ते शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थित करा. आणि राखी बांधताना सुद्धा मी अजून एक तुम्हाला नोटीस करेल,
ज्यांच्या घराजवळ दिंडोरपल्ली स्वामी समर्थ केंद्र आहेत, शॉप आहेत, तिथे आपल्या मार्गातल्या राख्या आलेल्या आहेत. हे काही तुम्हाला ॲडव्हर्टाइज वगैरे नाही करते, पण तुम्हाला सांगते आहे. तिथे सुद्धा राख्या आलेल्या आहेत. कमळगट्टा वगैरे वेगवेगळे जे शास्त्रोक्त विधिवत जे पूजा केलेले जे मणी वगैरे असतात, त्यांनी तयार केलेली एक राखी असते. ती अतिशय प्रभावी असते. प्रत्येक राखीचे एक वेगवेगळे महत्त्व आहे. त्या राख्या तुम्ही केंद्रात आलेल्या आहेत, तुम्ही जाऊन बघू शकता. त्या जर तुम्हाला बांधायची इच्छा असेल आपल्या भावांना, त्यांचं आयुष्य परिपूर्ण होण्यासाठी, त्यांना संरक्षण कवच प्राप्त होण्यासाठी, तर नक्कीच त्या राख्या तुम्ही आणू शकता. 30, 35, 45 अशा वेगवेगळ्या त्याच्या किमती आहेत. पण नक्कीच तुम्ही जाऊन एकदा बघून या. नसेल तर जवळपासच्या केंद्रावर तुम्ही म्हणजे शॉप असेल तर शॉपवर बघा. चौकशी करा. जिथे कुठे केंद्र असेल नक्कीच जाऊन तुम्ही बघून येऊ शकता एकदा तरी. तर नक्कीच जाऊन बघा आणि व्यवस्थित चांगल्या आपल्या एकदम म्हणतात ना, राखी बांधताना सुद्धा काळजी घ्या. कुठल्याही कसल्याही प्रकारच्या फॅन्सी राख्या बांधू नका. ते एक रक्षासूत्र आहे. एक औपचार म्हणजे एक म्हणतात ना, औक्षण करताना भावाला रक्षासूत्र बांधायचं असतं संरक्षण कवच प्राप्त होण्यासाठी त्याला आणि आपल्याला सुद्धा आणि आपल्या नात्याला सुद्धा, बहीण भावाच्या नात्याला सुद्धा. त्यामुळे योग्य पद्धतीने चांगल्या राख्या निवडूनच राख्या बांधा. तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली सुद्धा नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.